प्रत्येकाने माझे घर, माझा परिसर, माझे गाव, त्याचबरोबर माझे शहर देखील स्वच्छ राहील असा गुण अंगीकारला पाहिजे. तरच आपले शहर, राज्य व पर्यायाने देश स्वच्छ होण्यास मदत होणार आहे. ठाणे महानगरपालिका स्वच्छतेबाबत नेहमीच अग्रेसर असून महापालिका आयुक्त सौरव राव हे देखील सर्वकष स्वच्छता मोहिमेत शहरामध्ये प्रभावीपणे राबवित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता पंधरवडा साजरा होत आहे. यामध्ये सर्व नागरिकांनी देखील हिरहिरीने सहभागी व्हावं असं आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केलं आहे. प्रतिवर्षी स्वच्छता पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सर्वत्र साजरा केला जातो. या अनुषंगाने स्वभाव स्वच्छता व संस्कार स्वच्छता ही संकल्पना ठाणे महानगरपालिका राबवित असून या उपक्रमांतर्गत ठाणे रेल्वे स्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली. खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण रेल्वे स्थानक परिसराची सफाई करण्यात आली. ठाणे बदलतंय. स्वच्छता मोहीम माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी संपूर्ण भारतामध्ये जी मोहीम सुरू केली ती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ही महाराष्ट्रामध्ये सातत्याने चालू ठेवलेली आहे. ते स्वतः जे डीप क्लिनिंग हा जो काही प्रोजेक्ट आहे, सूक्ष्म पद्धतीने सफाई, आणि तो प्रोजेक्ट तसा सातत्याने पुढे ठेवलेला आहे. मुख्यमंत्री आमच्या ठाण्याचे आहेत, आमचे आयुक्त रावसाहेब आणि ही बाकीची सगळी मंडळी मुख्यमंत्र्यांचा जे निर्देश आहेत त्याप्रमाणे तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करतायत. आणि आम्ही जी काही मोहीम उभारलेली आहे त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी, अधिकारी, त्याचबरोबर महाविद्यालयीन मुलं आणि सर्व नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत. 17 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत आपण स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विशेष अभियान हाती घेतला आहे, ज्यामध्ये भारत सरकार त्याच्या निर्देशाप्रमाणे देशभरात आपण स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत विविध प्रकारचे उपक्रम आपण हाती घेत आहोत. ठाणे महानगरपालिकेमार्फत आपण साधारणतः वर्षभर स्वच्छता ही सेवा हा पर्व आपण साजरा करतो. साधारणतः प्रत्येक आठवड्यात आपण सिटीचे कुठले ना कुठले भागामध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह आपण आयोजित करतो. परंतु या 15 दिवसाचा निमित्त साधून आपण 15 दिवसामध्ये साधारणतः 150 असे कार्यक्रम वेगवेगळे लोकेशनवर आयोजित केला आहे, ज्याचा मुख्य हेतू स्वच्छतेबद्दल लोकांमध्ये जागृती तयार करणे, लोकांचा सहभाग प्राप्त करणे, तसेच जे विविध स्टेक होल्डर्स आहेत, जसे आपले यंग स्टुडंट्स आहेत, आपले यंग ॲडल्ट्स आहेत, शाळा महाविद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत, शॉपकीपर्स आहेत, ऑटो रिक्षा असोसिएशन आहेत, कम्युटर्स आहेत डेली, तसेच जे रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आहेत, हे सगळे स्टेक होल्डर्स यांच्यापर्यंत पोहोचणे, भारत सरकारचा संदेश, ठाणे महानगरपालिकेचा संदेश सर्वांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न या कालावधीमध्ये आपण करत आहोत. केंद्र सरकार आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून हे पंधरवड्याचं स्वच्छता अभियान सर्व ठिकाणी सुरू आहे. आज ठाणे महापालिकेच्या माध्यमातून संबंध स्टेशन परिसरामध्ये विद्यार्थी, रेल्वेचे कर्मचारी, अधिकारी, विविध संघटना या सगळ्यांना बरोबर घेऊन हे अभियान या ठिकाणी आज सुरू आहे. 2 ऑक्टोबर पर्यंत चाललेलं आहे. खरं म्हणजे महात्मा गांधींनी स्वच्छतेचा धडा दिला आणि आदरणीय नरेंद्र मोदीजींनी त्याचं चळवळीमध्ये रूपांतर केलं. या ठिकाणी विद्यार्थी देखील आहेत आणि त्यामुळे स्वच्छता ही केवळ चळवळ न राहता तो स्वभाव झाला पाहिजे.
तो एक संस्कार झाला पाहिजे आणि त्या दिशेने आपण सगळेजण वाटचाल करत आहोत. आपण बघतोय की सगळ्याच ठिकाणी स्वच्छता अभियान हा सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने एक मिशन म्हणून माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हे भारतभर हे सातत्याने सुरू आहे. आणि जर समाज स्वच्छ असेल तर हा स्वस्तही राहील आणि त्याच्यामुळे स्वच्छता एक मिशन मोडवर सगळ्याच ठिकाणी चालू आहे. 11 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत देशभरामध्ये सेवा पंधरवडा नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चालू आहे. आज स्टेशन परिसरामध्ये या ठिकाणी महापालिका आयुक्त आमदार संजय केळकर, निवेदन गावकरे या ठिकाणी स्वच्छता अभियान ठाणे रेल्वे स्टेशन परिसर कसा स्वच्छ राहील असा अभियानाची सुरुवात केलेली आहे. माझी आयुक्तांना सूचना आहे की दर हप्त्याला रविवारी या ठिकाणी जेटिंगच्या गाड्या बोलवून दर हप्त्याला रविवारी सकाळी 7 ते 10 हा परिसर जर स्वच्छ केला तर 12 महिने हा परिसर स्वच्छ राहील. एवढीच माझी आयुक्तांना सूचना आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. देशासाठी समर्पित माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेब यांची ओसामा बिन लादेन यांची तुलना करणं हा राष्ट्रद्रोह आहे. अशी तुलना करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पालघर समाज ठाणे जिल्हाध्यक्ष मुंब्रा कौसा येथे महिला आणि विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन MST फाउंडेशनच्या वतीने केलं होतं. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक संसद रत्न खासदार उपस्थितांना संबोधन केले. प्रमुख पाहुण्या अभिनेत्री स्वरा भास्कर उपस्थित होत्या तर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सुविद्य पत्नी ऋताताई जितेंद्र आव्हाड त्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमात महिला आणि मुलींना मार्गदर्शन करताना ऋताताई जितेंद्र आव्हाड यांनी जगातील सर्वात आतंकवादी आणि अल-कायदा या दहशतवादी संघटनेची स्थापना केली. त्या ओसामा बिन लादेन यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतासाठी समर्पित केले. ते माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम यांची तुलना केली. ओसामा बिन लादेन हा परिस्थितीने समाजाने आतंकवादी झाला अशा प्रकारे ऋताताई आव्हाड यांनी तोडले. मुळात ओसामा बिन लादेन याचा जन्म सौदी अरेबिया देशातील रियाद येथे अत्यंत श्रीमंत अशा लादेन कुटुंबात झाला होता. समाजाने लादेन हा आतंकवादी आपण किती खालती घसरणार आहोत. 11 सप्टेंबरला वर्ल्ड ट्रेड सेंटर जो जगातला सर्वात मोठा आतंकवादी होता, अल-कायदाचा नेटवर्क अख्ख्या जगामध्ये ज्यांनी चालवलं, त्या माणसाचं नाव देखील घेणं आणि त्याचं उदात्तीकरण करणं आणि त्याची तुलना भूतपूर्व राष्ट्रपतींशी करणं याच्यापेक्षा मोठा राष्ट्रद्रोह होऊ शकत नाही. तर ऋताताई जितेंद्र आव्हाड यांनी त्या तुलनेची राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला आहे. तसेच ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग करावे आणि ऋताताई जितेंद्र आव्हाड यांच्यावरती दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अनिल परांजपे यांनी केली आहे. बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी मुंब्रा इथे एक महिलांसाठी आणि युवतींसाठी मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून संसद रत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे येणार होत्या. त्या कार्यक्रमाला जरी उपस्थित नसल्या तरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू त्यांनी बहुतेक संबोधित त्या कार्यक्रमाला केलं. अभिनेत्री स्वरा भास्कर ह्या त्या कार्यक्रमाला आल्या होत्या. त्याचप्रमाणे माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या सुविज्ञ पत्नी सौ ऋताताई जितेंद्र आव्हाड यांनी त्या कार्यक्रमामध्ये भाषण करताना जगातील सर्वात मोठा आतंकवादी
ओसामा बिन लादेन हा परिस्थितीने समाजामुळे आतंकवादी झाला आणि त्याची तुलना ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केलं असे भूतपूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेबांशी केलं, ही गोष्ट म्हणजे राजद्रोह आहे, राष्ट्रद्रोह आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची स्पष्ट भूमिका आहे की ठाणे पोलीस आयुक्तांना मी पत्र लिहून विनंती करतोय की त्या कार्यक्रमाचं संपूर्ण फुटेज चेक करून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा सौ ऋताताई आव्हाड यांच्यावर दाखल झाला पाहिजे. भारताच्या या पवित्र भूमीमध्ये ओसामा बिन लादेनचं उदात्तीकरण, ओसामा बिन लादेनचं उदाहरण येणाऱ्या पिढीला देणं हा राष्ट्रद्रोहच आहे. ही राष्ट्रवादी पक्षाची स्पष्ट आमची भूमिका आहे. धनगर आरक्षण व समाजाच्या विविध मागण्या जाणून घेण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल तर आम्हाला देखील तुमची गरज नाही, असे सांगत धनगर समाजासाठी काम करणाऱ्या यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कामाचा धडाका व निर्णय घेण्याची क्षमता पाहून यशवंत सेनेने शिवसेना शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिला होता. त्याचा परिणाम म्हणून धनगर समाजाने केलेल्या मतदानामध्ये कल्याण लोकसभेसह महाराष्ट्रात अनेक खासदार निवडून आले. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात धनगर आरक्षणाचा विषय पेटलेला असताना मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. धनगर ST आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. समाजाचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. यासाठी अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला असलेले काही लोक त्यांना भेटू देत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज नाराज आहे. समाजाच्या भावना लक्षात घेता यशवंत सेना शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. यावेळी यशवंत सेना कोषाध्यक्ष बाळासाहेब मोटे, नवी मुंबई जिल्हा प्रमुख अभिजित कोकरे उपस्थित होते. आज ठाण्यामध्ये पत्रपरिषद घेण्याचे एकमेव कारण की लोकसभेला यशवंत सेनेने शिवसेनेच्या शिंदे गटाला आम्ही पाठिंबा दिला होता. यशवंत सेना 32 जिल्ह्यामध्ये काम करते आणि ह्याच्या अनुषंगाने ह्या येणाऱ्या लोकसभेमध्ये शिंदे गटाच्या 2-3 खासदारांना आमचा फायदा झाला. आमची मागणी एवढी होती की धनगर समाज आरक्षणाबद्दल विषय होता. आमच्या काय समाजाच्या मागण्या होत्या, काय आमच्या जागेच्या मागण्या होत्या. एक चांगला कार्यकर्ता जो नेता झालेला आहे, महाराष्ट्र मुख्यमंत्री झालेले आहेत, भविष्यात चांगलं काम करतील या अपेक्षेने आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता आणि त्याची चांगलं काम करतायत. पण ज्या पद्धतीने धनगर समाजाला पाठिंबा दिला, आमच्या काय अपेक्षा आहेत. आज विधानसभा तोंडावर आलेली आहे, त्यांनी कुठल्या परिस्थितीने आम्हाला बोलणं होत नाहीये, चर्चा होत नाहीये. तर त्यांना जर आमची गरज नसेल किंवा त्यांच्या संघटनात्मक जेव्हा त्यांची बांधणी आहे त्याला तिथं जर आम्ही नको असेल तर आम्हाला त्यांना पाठिंबा द्यावा विचार करावा लागेल. आणि ह्या सध्या भूमिकेवर आम्ही आहोत. 2 त्या पत्रावर जाधवांचं आणि मानेंचं हे फक्त धनगर समाजाच्या अस्तित्वामुळे 2 जागा तिथे लागलेले आहेत. तर महाराष्ट्रामध्ये त्यांना जर आमची गरज असेल तर त्यांनी आम्हाला बोलून घ्यावा. आमच्या काय मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात. आमच्या ST आरक्षणाचा विषय आहे तो त्यांनी मार्गी लावावा आणि धनगर समाजाला प्रतिनिधी देणार का नाही देणार. इथून पुढच्या काळामध्ये जो पार्टी धनगर समाजाला प्रतिनिधी देण्याचा प्रयत्न करेल त्याचा आम्ही विचार करू. आणि शिंदे साहेबांना शिंदेवर आमचा राग नाही. शिंदे खूप अतिशय उत्कृष्ट काम करतायत. पण बाकीच्या संघटनात्मक ज्या गोष्टी आहेत ते ज्या लोकांना जमत नाहीत, महापालिका किती दिवस टिकेल, ते ज्या विषयाने बाहेर पडले. आता अशी अवस्था आहे त्या शिवसेनेची की जे उद्धव ठाकरेंना ज्या नावाने बोलून ते बाहेर पडले, वेळ देत नाहीत. अशी अवस्था तीच आहे. जी आजूबाजूची माणसं त्यांना भेटून देत नाहीयेत, चांगली माणसं ज्या शिंदेमध्ये जवळ जात नाहीयेत, त्यांच्या लोकांना हवी तीच माणसं त्याच्यावर पोहोचतायत. मग ही पक्षाची अधोगती आहे आणि भविष्यात हा पक्ष किती दिवस चालेल हा खूप मोठा प्रश्न उभा राहील. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ओला दुष्काळ
आणि पीक विमा याबद्दल नेमकं काय करावं लागेल जेणेकरून नुकसान भरपाई मिळवता येईल. जर तुमच्या भागात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त किंवा 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला तर तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करू शकता. आणि हो, यामुळे तुम्हाला सरकारी मदत मिळू शकते. पण काय, जर नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवरती हवी असेल तर तुमच्याकडे आहे पीक विमा. पाऊस पडल्यावरती 72 तासांच्या आत तक्रार करा आणि 10 दिवसात पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवा. तक्रार करताना सगळ्या सही व तपशील नीट भरून घ्या. पीक कापणीच्या प्रयोगांवरती लक्ष ठेवा आणि मागील 7 वर्षांच्या सरासरी उत्पादनाशी तुलना करा. तर शेतकरी मित्रांनो, सावध रहा, योग्य वेळी तक्रार करा आणि तुमच्या हक्कांची नुकसान भरपाई नक्की मिळवा. हे काळी धरती नांगरलेली आली र पेरणी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की ओला दुष्काळ आणि पीक विमा याबद्दल नेमकं काय करावं लागेल जेणेकरून नुकसान भरपाई मिळवता येईल. जर तुमच्या भागात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त किंवा 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला असेल तर तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करू शकता. आणि हो, यामुळे तुम्हाला सरकारी मदत मिळू शकते. पण काय, जर नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवर हवी असेल तर तुमच्याकडे आहे पीक विमा. पाऊस पडल्यावर 72 तासांच्या आत तक्रार करा आणि 10 दिवसात पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवा. तक्रार करताना सगळ्या सह्या आणि तपशील नीट भरून घ्या. पीक कापणीच्या प्रयोगांवर लक्ष ठेवा आणि मागील 7 वर्षांच्या सरासरी उत्पादनाशी तुलना करा. तर शेतकरी मित्रांनो, सावध रहा, योग्य वेळी तक्रार करा आणि तुमच्या हक्काची नुकसान भरपाई मिळवा. आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जय किसान. काळ्या मेघा किरसा आता करी. तब्बल 13 वर्षांपासून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात लढा देणाऱ्या ठाण्यातील रामचंद्रनगरमधील लाभेश को-ऑप हाऊसिंग सोसायटीला अखेर यश मिळाले आहे. सोसायटीने केलेल्या चिवट पाठपुराव्यांची ठाणे महानगरपालिकेला दखल घ्यावी लागली आहे. सोसायटीच्या तक्रारीवरून सदर इमारतीमध्ये सुरू असलेल्या 2 बारवर पालिकेने सीलबंद कारवाई केली आहे. ठाण्यातील रामचंद्रनगर लाभेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. या सोसायटीतील इमारतीच्या विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोरेजच्या ऐवजी श्रीमाता बिअर अँड बार, रेस्टॉरंट आणि शीतल बार अनधिकृतपणे सुरू आहेत. या दोन्ही बारमध्ये ठाणे महानगरपालिकेची परवानगी न घेता मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनेक कामं करण्यात आली आहेत. अनधिकृत वाढीव कामे आणि वापर बदल करण्यात आले आहेत. याबाबत 2011 पासून उपरोक्त सोसायटी आणि ठाणे महानगरपालिकेकडे मंजूर नकाशा व्यतिरिक्त केलेली अनधिकृत बांधकामे, वाढीव आणि वापर बदल कामे तोडण्याबाबत दोन्ही बार बंद करण्यासाठी तक्रारी करत आहेत. सोसायटीने अनेकदा दोन्ही बारमधील अनधिकृत वाढीव बांधकामाबाबत आणि वापर बदलाबाबत तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे अखेर ठाणे महानगरपालिकेने मंजूर नकाशा व्यतिरिक्त केलेली अनधिकृत कामे करणाऱ्या बारला नोटीस बजावून ते सील करण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार पालिकेने दोन्ही बार सील करण्याची कारवाई केली आहे. आमच्या सोसायटीची विकास प्रस्ताव आहे 88/420. इमारत बनली 91-92 साली. 92-93च्या नंतर या ठिकाणी हे जे गोडाऊन आहे, महानगरपालिकेने मंजूर नकाशामध्ये गोडाऊन आहे, त्या गोडाऊनचा वापर कुठल्याही परिस्थितीत ना कमर्शियल ना रहिवास असा करता येत नाही. तरी पण या ठिकाणी अनधिकृतपणे बार आणि रेस्टॉरंट, शीतल बार आणि श्रीमाता बार हे अनधिकृतपणे चालू आहेत. त्यांच्यावरती कारवाई होत नाही, त्यांना तोड कारवाई होत नाही. कारण तोडायचं तर बिल्डिंगला धोका होईल म्हणून ते तोडत नाहीत. पण त्याच्यावरती सील करण्याचा पाठपुरावा केला असता आज सील लावण्याचा यशस्वी होतोय. त्यामुळे हे अनधिकृत बार बंद होणार असा आम्हाला आनंद होतोय. त्याचबरोबर
आमची ओशी मिळण्यास मार्ग मोकळा होणार आहे. कारण ओशी मिळत नसल्यामुळं ह्या गोष्टी आहे. आणि त्याचबरोबर ह्या बारला हे जे शीतल बार, श्रीमाता बार हे जे चालू गेले, त्यांना बँकेचं लोन देताना ज्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेऊन एलओसी दिली, त्याचबरोबर महानगरपालिकेकडे, पोलीस स्टेशनच्या प्रशासनाकडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सोसायटीच्या वतीने जी एलओसी गेली ती चुकीच्या पद्धतीने गेली. ज्या एलओसी देणाऱ्या पदाधिकाऱ्यावरती माननीय आयुक्त आर राजू साहेबांनी त्यावेळेच्या चेअरमन सेक्रेटरी ज्यांनी परमिशन दिली त्याच्यावरती आणि विकासकावरती MRDB गुन्हा दाखल करावा अशी त्यांचे आदेश असताना देखील आजपर्यंत ती प्रक्रिया पण राबवली गेली नाही. आज ते जे सेक्रेटरी चेअरमन होते ते दुराजी लाड हा या मागचा सगळा मास्टर माइंड आहे. तो त्याला पाठीशी घालत होता, त्याच्यावर तो पैसे घेत होता आणि ते काम चालू ठेवलं होतं. आणि म्हणून ते आज ते कारवाई होते, ते आम्हाला थोडंसं आनंदाची गोष्ट आहे. 2011 पासून ह्या ज्या सगळ्या अडचणी होत्या ह्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून संबंधित सर्व खात्याकडे सतत 12-13 वर्ष पत्रव्यवहार केला. अनेक अधिकाऱ्यांना आजचा दिवस हा उगवला हा आमच्या सोसायटीच्या दृष्टीने आनंदाचा आहे आणि आमच्या ओसी करता मार्ग मोकळा होईल अशी परिस्थिती आज निर्माण होते. त्याबद्दल आम्हाला आनंद आहे आणि आपण सर्वांनी आम्हाला यापुढे सहकार्य करावं आणि आमची ओसी संस्थेला कशी मिळेल, संस्थेच्या बालबच्चांना, रहिवाशांना त्रास कसा कमी होईल याचा विचार करावा ही विनंती. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थाही गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहरातील विविध भागांमध्ये सामाजिक उपक्रम राबवत आहे. ठाणे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता ठिकठिकाणी आरोग्य क्लिनिकचा शुभारंभ करण्यात येत आहे. मानपाडा परिसरामध्ये जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने आरोग्य क्लिनिक शुभारंभ करण्यात आला. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे आणि त्यांची मुलगी तेजस्विनी सांबरे यांच्या हस्ते या क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी नेत्र तपासणी देखील करण्यात आली. या क्लिनिकच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारी आहेत त्या सर्व या ठिकाणी जाणून घेऊन त्याच्यावरती उपचार पद्धती केली जाणार आहेत. सोबतच मोफत औषध उपचार देखील केले जाणार आहेत. तसेच महिलांना स्वावलंबी बनवण्याकरिता मोफत ऑटोरिक्षा प्रशिक्षण केंद्राचा देखील येथे शुभारंभ करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आणि आपण देखील या देशाचे नागरिक आहोत, आपली देखील काहीतरी जबाबदारी आहे ही जाणीव लक्षात घेता त्यांनी ठिकठिकाणी हे सामाजिक उपक्रम राबवित असल्याचं यावेळी अध्यक्ष निलेश सांबरे यांनी सांगितले. एक मिनिट मॅडमला पुढे करा. मॅडम सौरभ फ्रेम येते यार तुमच्या कोणाला तरी खालचं येते का बघा जरा. कुठे मी बघ एका बाजूला आपण बघतो शहर वाढतंय, बिल्डिंगा वाढतायत, परंतु एका बाजूला गरीब लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत आणि त्यांच्या आरोग्याची जबाबदारी शासन घेईल तेव्हा घेईल. आपणही या देशाचे नागरिक आहोत, या शहरात राहतोय, त्यामुळे आपण ही त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेतली पाहिजे. त्या दृष्टीने ठाण्यातील हे दुसरं आरोग्य केंद्र जिजाऊ आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन आज करण्यात आलं. मागच्याच आठवड्यामध्ये कळव्यामध्ये एक उद्घाटन केलं, आज इथे मानपाडा परिसरात करण्यात आलं. जिथे जिथे गरज असेल आरोग्य सुविधाची, की आज आपण पाहतोय प्रचंड बेकारी वाढते, महागाई वाढते, अशा परिस्थितीमध्ये आमची ताई, आमची दादा अंगावर आजार काढून ते लवकरात लवकर मरण पावतात. तर यांचं मरण थांबवलं पाहिजे. जिजाऊचं स्वप्नच आहे
का कुठल्याही व्यक्तीला या कोकण विभागातल्या 5 जिल्ह्यातल्या का आरोग्याच्या असुविधे वाचून त्याचा मृत्यू होता कामा नये. त्या दृष्टीने आजच्या या आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलं. हे जरी आरोग्य क्लिनिक तुम्हाला छोटं दिसत असलं तरी इथे येणारा कुठलाही दुर्धर आजाराचा पेशंट असला तरी त्याला संपूर्ण बरं करण्याची जबाबदारी जिजाऊची असेल एवढं आपल्याला या प्रसंगी आपल्याला सांगतो.